जालन्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात वंचित आक्रमक झाली आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केली आहे। आमदार गोपीचंद पडळकर हे धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप यातून होतोय। तात्काळ गुन्हा दाखल न केल्यास जालन्यात वंचितच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा घुमारेंचा आहे। गोपीचंद पडळकर आमदार असताना देखील त्याला एक धार्मिक वळण देण्याचं आणि एक जातीय राजकारण उभं करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत। आत्महत्या करणं हे दुर्दैवी आहे, परंतु हिंदू म्हणून आत्महत्या करणं किंवा ख्रिश्चन म्हणून करायला लावणं ही जी ती भूमिका मांडतायत ती चुकीची आहे। मी इथल्या गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे की त्यांच्यावर सुपारी देण्याचा आणि निधी देऊन खून करण्याचा कट करण्याचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना अटक करण्यात यावी, आमदारकी रद्द करावी ही माझी वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्याच्या वतीने मागणी आहे। हे जर तात्काळ त्यांनी गुन्हे दाखल केले नाही तर जालन्यातून महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी करू। तर गोपीचंद पडळकरांविरोधात जालन्यामध्ये वंचित आक्रमक झालेली आहे। पडळकर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा पडळकरांवर आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।